हरे राम 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, पुंडलीकवरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, मौली ज्ञानेश्वर महाराज की जय, सद्गुरु मोतीराम महाराज की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो, पावन झालो चराचरी, मी कळा कुसरी काहीच नेने, बोलतो वचने अतिभाविका, एका जनार्दनी तुमचा दास, त्याचे आस पुरवावे, तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरी, नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति, कांशाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलु पद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये, प्रभुं प्राणनाथं विभुं विश्वनाथं जगन्नाथनाथं सदानन्दभाजां, भवद्भव्यभूतेश्वरं भूतनाथं शिवं शङ्करं शम्भुनिशानमीडे, गलरुण्डमालं तन्नसर्पजालं महाकालकालं गणिधीपालं, जटाजूटभुङ्गो त्रिरङ्गैर्विशालं, शिवं शङ्करं शम्भुनिशानमीडे, अलङ्कापुरी रम्यसिंहासनस्थं पदाम्बोजतेजस्फुरदिक्प्रदेशं, विधीन्द्रादिदेवे सदा स्तूयमानं, समाधिस्थमूर्तिं भज ज्ञानदेवं, पुंडलीकवरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, मौली ज्ञानेश्वर महाराज की जय, रामचंद्र भगवान की जय, महारुद्र हनुमान की जय, सद्गुरु मोतीराम महाराज की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त पार्वती पते शिव हर हर महादेव। सर्वांना रामकृष्ण हरी। आज संत कृपा या फेसबुक पेजवर श्री हरिभक्तपरायण सतीश महाराज सायखेडकर, तसेच हरिभक्तपरायण तुकाराम महाराज आवलगावकर महाराजांनी आज लाईव्ह प्रवचनाचं आयोजन या संत कृपा फेसबुक पेजवरती केलेलं आहे।
आणि एक सुंदर आणि असा एक विशेष उपक्रम या फेसबुक पेजच्या माध्यमातून चालवत आहेत. महाराजांना कोटी कोटी धन्यवाद. कारण सत्कर्म हे साधकाचं कर्तव्य असतं आणि त्यांनी गेल्या बऱ्याच दिवसापासून मी दररोज या संत कृपा फेसबुक पेजवरती प्रवचन श्रवण करतो. खूप सुंदर ज्ञानवृद्ध, तपवृद्ध, वयोवृद्ध अशा महात्म्यांचं श्रवण करायला मिळतं आणि त्यामुळं खूप मनाला आनंद वाटतो. कारण आज फार खूप अशी विचित्र अवस्था आज देशामध्ये झालेली आहे, जगात झालेली आहे. आज आपल्याला भगवान परमात्माशी नातं कसं जोडता येईल, परमात्माचं जे आपल्याला सान्निध्यामध्ये जायचं कशा पद्धतीनं जाता येईल, भगवान परमात्माशी प्रीती कशी जडवता येईल, एवढं कर्म करावं लागेल. कारण आज आपल्या प्रत्येकाला देहाचं महत्त्व कळायला लागलेलं आहे, वेळेचं महत्त्व कळायला लागलेलं आहे, काळाचं महत्त्व कळायला लागलेलं आहे आणि त्या जन्मदात्या परमात्माचे महत्त्व कळायला लागलेलं आहे. कारण आज खूप मोठं संकट आपल्या जगावर आलेलं आहे आणि त्यामुळे घरी बसून ठाईच बैसोनी करा एक चित्त या माध्यमातून आपण प्रत्यक्ष एकमेकाला भेटू शकत नाही, एकत्र येऊ शकत नाही. कारण या कोरोनारूपी महामारीने खूप मोठा विळखा घातलेला आहे. म्हणून आपल्या घरी बसून भगवान परमात्माची जशी सेवा करता येईल तसं सेवा करण्याचा प्रयत्न आपण करत आहोत आणि याचं सुंदर आयोजन सतीश महाराजांनी, तुकाराम महाराजांनी आणि सर्व महाराज मंडळींनी केलेलं आहे. त्याबद्दल या समस्त महाराज मंडळींना कोटी कोटी धन्यवाद. खूप चांगलं काम त्यांचं आहे. सतीश महाराज परम मित्र आहेत आमचे, खूप भागवताचार्य. खूप काही ठिकाणी योग आला होता त्यांच्या आमच्या भेटीचा. आणि आपले तुकाराम महाराज एक सुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं त्यांचंही एखादे प्रवचन ऐकलेलं होतं. सर्वच महाराज मंडळींच्या चरणावर नतमस्तक. आणि आजची सेवा जी माझं पामराकडे आलेली आहे ती भगवान परमात्माच्या चरणावर समर्पित करण्याचा प्रयत्न करेल. जसं मला सद्गुरू बुद्धी देतील, संत कृपा करतील त्या पद्धतीनं बोलण्याचा प्रयत्न आहे. आणि आज प्रवचनाचा विषय आहे देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट. कारण आज खूप मोठं संकट तर आलेलं आहे आणि संत महापुरुष भगवत भक्त आपल्या छातीवर हात ठेवून सांगू शकतात की आम्हाला कशाची भीती नाही. आणि तो अभंग आहे, आम्हा हरीच्या दासा काही भय नाही त्रैलोकी. देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट. जैसा केला तैसा होय धावे सोय धरोनी. देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट. तुका म्हणे आसो सुखे गाऊ मुखे विठोबा. देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट. जगद्गुरु तुकोबाराने आजच्या अभंगाच्या माध्यमातून सांगितलेलं आहे की जे हरीचे दास म्हणून घेतात, जे हरिदास आहेत, भगवत भक्त आहेत, महावैष्णव आहेत, अशा वैष्णवांना कशाची भीती नसते. का तर याचं कारण असं आहे, अरे जो जगाचा मालक आहे, जग ज्याच्या ताब्यात आहे, उत्पत्ती स्थिती आणि लय या तीन गोष्टी ज्याच्या ताब्यात आहेत, जगाला निर्माण करणंही ज्याच्या हातात आहे, जगाला कसं ठेवायचंही ज्याच्या ताब्यात आहे आणि जगाचा प्रलय करणं हे सुद्धा ज्याच्या ताब्यात आहे, ज्याला लय म्हणतात, जो की सर्वस्व नाहीसं करण्याची शक्ती ज्याच्याकडे आहे, असा परमात्मा ज्याची जगावर सत्ता आहे, तो परमात्मा आमचा मालक आहे. आणि जगद्गुरु तुकोबाराने तर सांगितले, असा आमचा परमात्मा पंढरपूरमध्ये राहतोय. आम्ही त्याचे दास ज्याचा पंढरी वास. आम्ही त्याचे दास आहोत आणि दास असल्यामुळे आम्ही हक्काने आमच्या भगवान परमात्माला बोलू शकतो, आळवू शकतो. नाही तर तो आमच्या जवळ येत आहे. कारण ज्या ज्या वेळेला भगवान परमात्मा पृथ्वी तलावर आले त्या वेळेला आम्ही त्याच्यासोबत आलोच आहोत. कारण आम्ही भगवान परमात्माला वचन देऊन आलेलो आहोत, जे जे झाले अवतार आणि तुका त्याचे बरोबर. जेवढे अवतार झाले ना तेवढे अवतारापर्यंत आम्ही सोबत होतो. आणि म्हणून तसं तर
कारण हरीचे दास या शब्दाचा अर्थच आहे, कारण हरिदासच शब्दाचा अर्थ कोणता आहे तर हरिदास त्यांना म्हटलेला आहे. हरीचे दास आहेत ते हरिदास तर ते सामान्य झाले, पण उत्तम प्रकारचे हरिदास त्यांना म्हणायचं की ज्यांचा दास हरी आहे. आणि अशा भगवत भक्ताला या त्रैलोक्यामध्ये कशाची भीती नाही. कारण त्याचं कारण असं आहे की भगवत भक्ताचा 100% विश्वास हा परमात्मावर आहे. तसं पाहिलं तर त्यांना साधू संताला भीती नाही, हरीच्या दासाला भीती नाही. त्याचं कारण काय? कारण जसं मोठ्याचा कृपा आशीर्वाद आपल्या पाठीशी असला, एखादा मोठा माणूस आपला पाठीशी असला की आपण सहज म्हणू शकतो मला कोणाची भीती नाही, कारण मी मोठ्या आसामीचा दास आहे. तर तुकोबारायने तर सांगितलेलं आहे, अरे ज्याच्या सत्तेशिवाय पानही हलू शकत नाही अशा परमात्माचे आम्ही दास आहोत आणि आम्ही सर्वस्व त्याला समर्पित केलेलं आहे. कारण भगवान परमात्माला आपल्या दासाचं उणं सावत नाही, त्याला कमीपणा आवडत नाही. म्हणून तर भगवान परमात्मालाच असं ब्रीद आहे. कारण जर काहींनी भगवान परमात्माची किती निंदा करू द्या, किती जरी निंदा केली तरी परमात्माला त्याचा खेद वाटत नाही. पण जेव्हा एखादा दुष्ट दुर्जन साधू संताला त्रास देईल त्यावेळेला मात्र त्याला ते सावत नाही. म्हणून ज्या वेळेला साधू संताला कोणी त्रास द्यायला तयार होईल त्यावेळेला ते भगवान परमात्माला सहन होत नाही आणि मग तो घेऊन या चक्र गदा आणि हाची धंदा करीत असे. आपल्या भक्ताचं रक्षण करतो आणि दुष्टांचा कर्दन काढतो, परमात्मा बनत असतो. म्हणून जर भगवत भक्तावर किती मोठं संकट आलं तर त्यांनी दुसरं कोणालाच बोलवायचं नाही. कारण कुंतीने सुंदर उपदेश केला होता द्रौपदीला आणि द्रौपदीने तोच उपदेश उत्तरेला केला होता, आपण ऐकत आहोत. जर आपल्यावर संकट आलं ना तर संकट आल्यावर कुठल्या आपतेष्ठाला बोलायचं नाही, आपल्या शेजाऱ्यांना म्हणायचं नाही किंवा आपल्या वडीलधाऱ्या माणसालाही म्हणायचं नाही. आपल्याला आलेलं संकट भगवान परमात्माच्या चरणावर समर्पित करायचं. तुका म्हणे घालू तयावरी भार, देवावर भार घालायचा. आणि काय होतं बरं, तुका म्हणे भार घातली यावरी होईल कैवारी नारायण. आपल्याला जर संकट आलं तर आपल्याला काहीच करायची गरज नाही, कारण तो भक्ता राखी पायापाशी. भक्ताचं रक्षण करतो. तो का रक्षण करतो? अहो तो मागं पुढं आहे सारखं, फक्त एकच करावं लागेल आपल्याला, आपल्याला देवाकडे जायची गरज पडणार नाही. धरा बळकट भाव तुम्हा पासी आहे देव, तारे हिंडता रानुरानी तुसा संताला जावोनी. हरिदासाचं मुख्य लक्षण असतं की ते सर्वस्व भार भगवान परमात्मावर सोडतात तर आहेच, पण एकदम श्रद्धेनं भगवान परमात्मा त्यांनी आपलासा केलेला असतो आणि देव आपलासा केला असल्यामुळे त्यांच्यावर कधीही संकट येणार नाही. आणि आलं तरी ते संकट निवारण करण्यासाठी प्रयत्न करत नाहीत. तर ते तुकोबाने वर्णन केलंय की ते भार परमात्मावर घालतात आणि भगवान परमात्माला म्हणतात, हे माय बापा आम्ही तुझे दास आहोत, आम्हाला तुला आमचं चांगलं करायचं की वाटोळे करायचं तूच लक्षात ठेव. आणि म्हणून कारण आम्ही सर्वस्व तुला समर्पित केलेलं आहे, तन मन आणि धन, आणि सर्वस्व समर्पित केल्यामुळे आम्हाला त्याच्यात खेद नाही आणि आम्हाला कशाची भीती पण नाही. एकच नाही तर आम्हा हरीच्या दासा काही आणि भय नाही त्रैलोकी. वा, कारण भगवान परमात्मा जर पाठीशी असेल आणि संकट जर आलं, प्रमाण दिले महाराजांनी सुंदर, मुंजाभाऊ महाराजांनी, पडता जड भारी दाशी आठवावा हरी, मग तो होणी दिशीन आड घाली सुदर्शन. क्या धन्यवाद महाराज. अहो भगवान परमात्मा तर आपल्या पाठीशी आहेत, पण संकट आल्यावर भक्त देवाचाच धावा करतो ना, आणि धावा केला की परमात्मा धावूनच येतो. एवढं मात्र खरं आहे, तो इतका लाड करतो आपल्या भक्ताचा, इतकं जवळचे भक्त वाटतात देवाला, आपल्या लेकरासारखं पालन करतात, माय बापासारखं त्या आपल्या भक्ताचा सांभाळ करतात परमात्मा. म्हणून तर भगवान परमात्माला माय बापाची उपमा कितीतरी ठिकाणी दिलेली आहे. जगद्गुरु तुकोबाराचा अभंग आहे, एई गा तू माय बापा पंढरीच्या राया, तुझ विनक्षीण वाटे शीन झाली काया. मायबाप आहे तो, आणि मायबापाला लेकराची काळजी असतेच. म्हणून भगवान परमात्माचं ब्रीद आहे, दासा साहे नारायण होय रक्षिता आपण,
जो कोणी सर्वस्व सर्व भावाने आपल्या शरण आलेला आहे, जो तन मन धनाने आणि आपल्या सर्व वृत्तीसहित परमात्म्याच्या चरणावर समर्पित झालेला आहे, इंद्रियासह सर्व इंद्रिय भगवान परमात्माला ज्यांनी समर्पित केले आहेत, आणि महत्वाची गोष्ट ज्यांनी आपलं मनही परमात्माला समर्पित केलेलं आहे, ज्याचं चित्त भगवान परमात्माच्या जवळ आहे. कारण एका ठिकाणी असं म्हटलेलं आहे की साधू संतांनी भगवान परमात्माला प्रार्थना केली, माझं चित्त तुझ्या जवळ ठेवा. एका साधकाने प्रश्न केला तुकोबाराला, बाबा तुम्ही तर असं सांगितलं की माझं चित्त तुझ्या पायावर राहू दे. हो बाबा, परमार्थातही चित्त लागतं आणि प्रपंचात सुद्धा चित्त लागतं. प्रपंचही चित्ताशिवाय होऊ शकत नाही आणि परमार्थही होऊ शकत नाही. कारण प्रपंचात चित्त नसेल तर त्याला वेडा म्हणतात, आणि परमार्थात तर चित्त अतिशय महत्वाचं आहे. कारण परमार्थ हा क्रियाप्रधान नसून चित्तप्रधान आहे. आणि महत्वाची गोष्ट, परमार्थ हा क्रियेचा विषय नसून परमार्थ हा चित्ताचा विषय आहे. आणि मग समजा आपलं जर चित्त परमात्म्याच्या चरणावर समर्पित केलं तर आपल्याला देहभान सुद्धा राहत नाही. कारण तुकोबाराचेच प्रमाण आहे, काय खातो आम्ही कासया सांगाते, कैसे हे लागते नेनो मुखी, कैसे हे लागते नेनो मुखी, काय खातो आम्ही कासया सांगाते. कारण ज्यांचं देहावर भान नाही, ज्यांचं चित्त आपल्या जवळ नाहीच आहे, कारण हे चित्त त्यांनी भगवान परमात्म्याच्या चरणावर समर्पित केलेलं आहे, मग त्यांना ह्या संसारिक लौकिक भानगडीमध्ये वेळही भेटणार नाही. आणि समजा त्यांचं चित्त परमात्म्याच्या चरणावर समर्पित केल्यामुळे, त्यांचं मन देवाच्या चरणावर समर्पित केल्यामुळे त्यांच्याकडे राग द्वेष मद मत्सर काम क्रोध हे काही नसणारच आहे. कारण विकारासहित त्यांनी परमात्म्याला समर्पित केलेलं आहे. आणि म्हणून कारण त्यांच्याकडे एकही असा विषय नाही आहे, एकही त्यांच्याकडं असा दोष नाही. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे या साधू संताकडे एकही जे त्यांना त्यांच्या जीवनात बाधा आणणारी साधन आहे. हे जे विषय आहेत ना, तर पंचविषय सुद्धा त्यांनी देवाला समर्पित केलेले आहेत. सामान्य जीवाला पंचविषयाच्या अधीन झाल्यामुळे दुःख भेटतं. शब्द स्पर्श रूप रसगंध याच्या अतिशय आपण अधीन झालो की त्या गोष्टीची पूर्तता करण्यासाठी आपण आपले चित्त प्रपंचात ओढतो, आणि त्याच्यामुळे मग अनेक प्रकारची संकटे येऊ शकतात. आणि मग आपलं चित्त परमात्माकडे नाही, आपण फक्त संकट आलं तर परमात्माचा धावा करतो. पण साधू संतांनी आपल्या छातीवर हात ठेवून सांगितलेलं आहे की आम्हा हरीच्या दासा काही भय नाही त्रैलोकी. का तर याचं कारण आहे की आम्ही सर्वस्व त्याला समर्पित केलेलं आहे. एक विकार सुद्धा जवळ नाहीये, त्यामुळं राग येणार नाही, त्यांच्याकडे द्वेष नसणार आहे, मत्सर नाही, आणि मग अतिशय एकदम शुद्ध अंतकरण आहे. म्हणून त्यांचं अंतकरण शुद्ध असल्यामुळे त्यांच्या अंतकरणामध्ये परमात्मा वास्तव्य करत आहे. आणि त्यांच्या अंतकरणामध्ये परमात्मा वास्तव्य करत असल्यामुळे भगवान परमात्मा अखंड त्यांच्या जवळच आहे. म्हणून त्यांच्यावर जर कुठलं संकट आलं, त्यांनी जर देवाचा धावा केला तर त्यांच्याच हृदयातला परमात्मा तिथे प्रगट होतो आणि त्यांच्या मदतीसाठी धावतो, नवे नवे त्यांना या दुःखातून दूर करतो. आपल्याला देवाला बोलावं लागतं, तसं तर आपल्या जवळच देव आहे, तुझं आहे तुझं पाशी. तसं पाहिलं तर वेदांत शास्त्रामध्ये तर भगवान परमात्मा आपल्या जीवाला असं म्हटलेलं आहे, तू जीव आहेस ना, तूच शिव आहेस, तू ब्रह्म आहेस, तू ईश्वर आहेस. तत्ववशी महावाक्य आहे ना, तू तेच आहेस, तू ब्रह्म आहेस, तू ईश्वर आहेस. म्हणून हे वाक्य तर आपण ईश्वर आहोत, पण आपली तशी दृष्टी नाही. कारण आपण परमार्थ करत असेल तर आपलं चित्त परमात्माकडे नसेल, बाकीच्या प्रक्रिया तर आपल्या डोक्यात नाही आहेत. म्हणून आपण इतकं अधिकारानं भगवान परमात्माचा दावा करू शकत नाही. आणि जर समजा आपण सर्वस्व देह भगवान परमात्माला समर्पित केलं आणि आपला नियंता, आपला मायबाप, आपला रक्षक असं जर परमात्माला ठरवलं तर तो आपल्या हाकेला धावून आल्याशिवाय राहणार नाही. त्याचं ब्रीद आहे, हाके सरसी उडी एवोनिया स्तंभ फोडी. नुसता आवाज दिला ना परमात्माला, कुठेही धावून येतो. द्रौपदीने आवाज दिला होता ना, कोठे गुंतलासी द्वारके चाराया, वेळ कास कया लावियेला. तो
परमात्मा आवाज कुठूनही देऊ द्या, आणि जर आपल्या जागेवर आवाज दिला परमात्माला तर तो खूप धावून येतो. कारण वा, धन्यवाद महाराज. विषय विसर पडला निशेष, अंगी ब्रह्मरस ठसावला. सगळं विषयाचा विसर पडलेला आहे ना. का पडला तर एवढं गोड आणि पवित्र नाव आपल्या चित्तामध्ये भगवान परमात्माचं साठवलेलं आहे. आणि याच्यामुळे की असंही वाटणार नाही या जीवाला की परमात्मा तर आपण चित्त तर परमात्मा चरणावर समर्पित केलेलं आहे, मग आपला ईश्वर जवळ आहे. इतकं प्रेमानं अर्थपूर्ण हात देतो ना भक्त, आणि मग ती त्याला आवडते, आवाज जातो त्याच्या कानावर. कारण तो भक्ताचं हृदय पाहत असतो, आणि ज्याचं अंतःकरण शुद्ध आहे, ज्याच्या मनात कुठला विकार नाही, ज्याचं चित्त आपल्या चरणावर समर्पित आहे, देव भगवान परमात्मा त्याच्यासाठी जरूर धावत येतात. मग तो कुठे असो आणि कसाही असो, देव त्याचं काही पाहत नाही, तो फक्त त्याची भक्ती पाहतात. आणि म्हणून या संताकडे इतका शुद्ध भाव असतो, त्यांच्याकडे इतकं प्रेम असं भगवान परमात्माविषयी की परमात्माची आठवण आली तरी त्यांच्या डोळ्यात असं येतात. मग असा हा परमात्मा आमच्या पाठीशी असल्यानंतर या त्रैलोक्यात आम्हाला कशाची भीती नाही. आणि खरं पाहिलं तर भीती आहेच कुठली, सामान्य लौकिक भीती जाऊ दे, ही प्रापंचिक भीती आहे ना, ही संसारातली भीती, आपण याचा विचारही करायचा नाही. जी खरी भीती आहे, कारण तुकोबारायांनी तर एका ठिकाणी वर्णन केलेलं आहे, मला खरंच दररोज भांडणं करावं लागतात, आणि असे भांडणे करावं लागतात की दिवसा काही माणसाबरोबर आणि रात्री काही माणसाबरोबर. कारण रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग, आंतर बाह्य जग आणि मन, जगाबरोबरही भांडणे करावं लागतात बाहेरच्या साईडनं, आणि अंतरात मन त्रास देतं. त्या मनावर विजय प्राप्त करावा लागतो, आणि मनावर विजय प्राप्त केला तरच परमात्मा आपला असा होतो. आणि जगात फक्त तोच माणूस सुखी आहे की कहत कबीरा सुन मेरे गुनिया ओ नहीं दुखिया, कहतस कबीरा ओ नहीं दुखिया जिसने मन को जिता रे. फक्त जगात तोच आहे की ज्यानं मनाला जिंकलं तो दुखी नाही आहे. आणि अशा मनावर जर साधू संतांनी विजय प्राप्त केला तर देव त्यांचा सन्निधीमध्ये राहतो, त्यांच्या जवळ राहतो. म्हणून तर सत्पुरुषांनी आपलं मन देवाला समर्पित करण्याचं ठरवलेलं आहे. का? कारण मन जर तुझ्या चरणावर समर्पित केलं तर आम्हाला दुसऱ्या बाकीच्या भानगडी आठवणार सुद्धा नाहीत, म्हणून आमचं मन तुझ्या पायावर राहू दे. वा, क्या बात आहे. ज्याचं अंतःकरण अतिशय शुद्ध आहे त्याच्यापासून देव दूर नाहीच आहे. अगदी योग्य प्रमाण आहे. धन्यवाद महाराज, खूप योग्य प्रमाण आहे. कारण भगवान परमात्मा राहतो कोणाच्या जवळ? जर अंतःकरण शुद्ध असेल तर. काम क्रोध केले घर रीते, ज्याच्या घरात एकही विकार नाही, षडविकार दूर झालेले आहेत. म्हणून तर तुका म्हणे चित्त करावे निर्मळ, येऊन गोपाळ राहे तेथे. म्हणून चित्त निर्मळ करून परमात्मा आपल्या अंतःकरणात साठवावा, आणि साठवला की मग तो कुठेही जाणार नाही, तो आपल्यासाठी कधी धावून येईल. अशी कितीतरी उदाहरणं आहेत. परमात्मा माग पुढे आपल्या राहत असतो. निर्वाणी गोविंद असे मागे पुढे, काहीच साकडे पडून येते. अहो, सर्वस्व जर त्याला समर्पित करे ना, तुला काय करायचं कर, जर असं परमात्माला समर्पित केलं तर तो सर्व काही आणि म्हणजे सर्वस्व जर त्याला देवाला समर्पित केलं तर तो परमात्मा हे आपलंसं त्याला करून घेत असतो. कारण देवाला भक्ताची खूप मोठी काळजी आहे. परमात्मा मागे पुढे तर राहतोच, पण राहण्याचं कारण काय? कारण त्याला या भक्ताची शुद्ध भक्ती आवडते. आणि म्हणून आतापर्यंत खूप मोठा इतिहास आहे की भगवान परमात्माने आपल्या भक्तांना सांगितलेलं आहे, भय करावी चिंता, भय न धरावे सर्वथा. अरे, चिंता करायची नाही आणि भीती मनात बाळगायची नाही. का? आपण कोणाचे दास आहोत? आपल्या पाठीशी कोणाचा पाठिंबा आहे? आपण काही सामान्य माणसं आहोत? चतुर्थ तुकोबाराय म्हणतात, अरे, ज्याचा मायबाप, जगाच्या मायबापाचं आपल्यावर लक्ष आहे, तो आपल्या पाठीशी ठामपणे उभा आहे. सतत तो परमात्मा म्हणत राहतो की तू फक्त एक पाऊल टाकून बघ माझ्यासाठी. मी जर तुझ्यासाठी जगातले नाही सारे रस्ते रिकामे केले तर माझं नाव बदलून ठेव. म्हणून आवाज दिल्याबरोबर तो परमात्मा येत असतो आणि इतका भक्ताचा लाड करतो की मागे आणि पुढे राहतो. देव उभा मागे पुढे, उगवी कोडे संकट. किती
किती मोठं संकट येऊ द्या, तो परमात्मा संकटाचं निवारण करतो. तो सतत आपल्यावर आलेले आघात निवारण करत असतो. आलिया आघात निवाराया, मागे पुढे उभा राहे सांभाळीत. आलिया आघात निवाराया, म्हणून तो परमात्मा आपल्यावरचे आघात दूर करण्यासाठी आपल्या पाठीशी आहे. म्हणून आपलं फक्त अंतकरण शुद्ध करून परमात्माचं आपलंसं करायचं आहे आणि ईश्वराशी आपलं पवित्र असं नातं जोडायचं आहे. कारण जर आपण सर्वस्व देवाला समर्पित केलं तर त्या देवाला आपल्याशिवाय चैन पडत नाही आणि मग विशेष आवाजही द्यायची गरज नाही. एकदा अर्थपूर्ण हात आपल्या हृदयातून हाक दिले ना, तो धावून येतो आणि तो स्वतः येतो, तो कोणालाही पाठवत नाही. एकदा बिरबलने अकबरला विचारलं, महाराज खरं म्हणजे एक असं आम्हाला वाटतं की जर तुम्ही काही संकट आला तर भगवान परमात्माचा धावा करताना, तुम्ही ईश्वराला आळविताना, बोलवताना, तर मग तो ब्रह्मांडाचा नायक आहे, जग ज्याच्या ताब्यात आहे, जगावर जो कृपा करतो, वृक्षाचं पाणी ज्याच्या सत्तेशिवाय हलत नाही, असे कितीतरी साधू संतांचे प्रमाण आहेत. आणि एवढे मोठे प्रमाण असून सुद्धा मग जगाचा जो मालक आहे त्याच्याकडे काही कमी सेवक असतील, त्याच्याकडे काही कमी माणसं असतील का? एखाद्यावर जर संकट आलं तर तो धावून येतो आणि तो आलेला सुद्धा आहे. पुराणात कितीतरी पुरावे आहेत. जर समजा आपला विश्वास वाटत नसेल, म्हणजे तुका म्हणे नाही विश्वास ज्या म्हणे पहावे पुराणे विचारणे. पुराणामध्ये खूप असे काही म्हणजे आपल्याला उपाय सुद्धा पाहता येतील, नवे नवे पुरावे सुद्धा मिळतील. आणि कारण त्यांचा जसा विश्वास आहे तसा आपण जर विश्वास ठेवत नसेल तर आपल्यासाठी तो धावून येणार नाही. कारण जसं साधू संतांनी सर्वस्व समर्पित करून त्याचा धावा केला तसं आपण करत नाही, म्हणून आपल्याला त्याची प्रचिती येत नाही, त्याचा अनुभव येत नाही. कारण आपण उच्चार करतो, मग तुम्ही आम्ही सर्व सारखे असू, आपण उच्चार करतो, पण उच्चार न करत असताना आपल्या अंतकरणातलं जर अर्थपूर्ण जर आवाज दिला तर आज सुद्धा परमात्मा जरी प्रत्यक्ष नाही आला तरी आज कोणाच्या तरी रूपात आपल्या मदतीसाठी जरूर येतो, म्हणजे येतो. आणि म्हणून एकदा बिरबलने विचारलं होतं, एवढे मोठे सेवक असताना तो स्वतः का येतो? अकबरला उत्तर दिलं. अकबरने विचारल्यानंतर बिरबलने विचार केला, हे महाराज आहेत आणि हे राजा आहे आपला, तर आपण जर उलट उत्तर देऊ तर त्याला ते मान्य होणार नाही. आणि आपण जर अनुभव घेऊन किंवा काहीतरी प्रचिती दाखवून जर त्यांना आपण त्याचं उत्तर दिलं तर मग ते उत्तर मात्र त्यांना आवडेल. म्हणून 8 दिवस जाऊ दिले आणि सांगितलं, महाराज आपल्याला नदीकाठी पोहण्यासाठी जायचं आहे, आपण नावेत बसून जाऊ. आणि निघाल्यानंतर त्यांनी काय केलं, एक चांगला मोठा भाऊला कापडात गुंडाळला आणि आपल्यासोबत घेतला. आणि सोबत घेतल्यानंतर नदीकाठी बसले नावेत. आणि अकबरने विचारले, बिरबल हे कोण आहे? बिरबलने सांगितलं, महाराज हे आपका बच्चा है और इसे भी हमें नदी आपको दिखाने का है, याला नदी दाखवायची आहे आणि म्हणून मी याला सोबत घेतलेला आहे. तुमचा मुलगा आहे महाराजा. त्यावेळेला अकबर म्हणला, अरे वेड्या, एवढ्या छोट्या मुलाला तू अशा या महाभयंकर नदीमध्ये कशाला आणलेलं आहेस? त्यानं सांगितलं, महाराज अहो तुम्ही सगळं नदी फिरून पाहता, मग छोट्या बाळालाही पाहू द्या ना, मी आहेच की त्याच्यासाठी. आणि काय केलं, एक मोठा दगड एक घेतला आणि काय केलं तर ज्यावेळेला नावेत बसले त्यावेळेला राजाचं लक्ष पूर्ण पुढं होतं. पुढं नाव चालत होती आणि राजा पुढं पाहत होता. आणि पुढं पाहत असताना राजाचं लक्ष 100% पुढे आहे. या बिरबलने तो मोठा दगड घेतला आणि तो दगड पाण्यात टाकला आणि ती बाहुली पण पाण्यात टाकली. असा आवाज झाला. आवाज झाल्याबरोबर बिरबलने मोठ्यानं उच्चार केला, महाराज अपना बच्चा गिर गया, महाराज अपना बच्चा गिर गया. हा शब्द अकबरच्या कानावर पडल्याबरोबर, अकबरच्या बरोबर 10 सेवक होते, पण अकबरने कोणाला सुद्धा न सांगता स्वतः पाण्यात उडी टाकली. उडी टाकल्यानंतर लगेच बिरबलने 2 जे काही सेवेकरी होते त्यांना पाण्यात सोडून राजाला बाहेर काढायला लावलं आणि हाताने ती भावला पकडला आणि बाहेर काढला. अकबरने प्रश्न केला, बिरबल असं का केलं तू? माझ्याशी जीवघेणी एवढी कसरत का घेतली तू? का माझी अशी परीक्षा घेतली? तुम्हाला, महाराज तुम्ही मला 8 दिवसापूर्वी प्रश्न केला होता. अरे
तू म्हणतो ना आमचा देव ब्रह्मांडाचा नायक आहे, जगाचा मालक आहे, त्रिभुवनामध्ये ज्याची सत्ता आहे, स्वर्ग मृत्यू पाताळ ज्याची सत्ता आहे, आणि तो आमचा मालक आहे, तो आमचा राजा आहे, आम्ही त्याचे दास आहोत, असं म्हणत होतं ना महाराज. तर मग ऐका की तो स्वतः का येतो असं तुमचा प्रश्न होता महाराज. एवढे असताना सुद्धा तो स्वतः येतो आणि भक्ताचं रक्षण करतो. मला सांगा महाराज, आज मी एक आणि 10 जण शेवट, आम्ही 11 जण होतो, तरी तुमचा मुलगा पाण्यात पडला म्हणल्याबरोबर तुम्ही कोणालाही न सांगता स्वतः उडी का टाकली? तेव्हा अकबरने प्रश्न केला, अरे माझा मुलगा पडला म्हणल्यानंतर मला डोक्यात काहीच विचार आला नाही, मला वाटलं की माझ्या बाळासाठी मीच धावून जावं. बस महाराज, आमचं सुद्धा तेच आहे की आमचा तो जो सखा आहे, आमचा जो मायबाप आहे, आपला भक्त आपले संकटात पडले की त्या भगवान परमात्माला डोक्यात दुसरा काही विचार येत नाही आणि तो ताबडतोब आपल्या भक्तासाठी धावत येत असतो. त्याला आतापर्यंत ज्याने त्याचा धावा केला, इतकंच काय, दास्य करी दासाचे उणे न सहायतयाचे, ती त्यांची सेवा सुद्धा करतो. आणि आतापर्यंतचा इतिहास आहे महाराज. गजेंद्राचा धावा तो केला विठाई, कृपाळू कनवाळू कृपाळू भक्ताला गी मोही. बस, गजेंद्राचा धावा तो केला विठा. गजेंद्राने आवाज दिला तर तो परमात्मा धावून आला. भक्त प्रल्हादाने आवाज दिला तर तो परमात्मा धावून आला. इतकंच काय, चिमुकल्या 5 वर्षाच्या बाळाने भगवान परमात्माला आवाज दिला तर तो धावून आला. कारण अतिशय शुद्ध अंतःकरणपूर्वक त्यांनी भक्ती केली होती. त्यांनी परमात्माला सर्वस्व समर्पित केलं होतं. तुका म्हणे निधी अनेकाचे हाती, बैसला तो चित्ती निवडेना. धन्यवाद तुमचा भाऊ महाराज, खूप छान आहे. कारण तो कोणाच्या हातात आपला कारभार देत नाही, अगदी योग्य प्रमाण आहेत. आणि जो हृदयात आहे ना, तो परमात्मा बाजूलाही जाणार नाही. बस, मग तो स्वतः धावून येत असतो. आणि का येतो तर भक्ताचा 100% विश्वास देवावर आहे. आपण कधी कधी ऐकतो भगवान परमात्मा सजीवात आहे, तर निर्जीवातला परमात्मा सत्य परिस्थितीमध्ये आहे का? पण तो परमात्मा, भगवान परमात्मा आपल्या भक्तासाठी हाकेसर शिवडी आणि येऊन या स्तंभ फोडी. निर्जीव एका खांबामध्ये भगवान प्रकट झाले. कडाडीला स्तंभ गडगडीले गगन, अवनी होत आहे कंपायमान. महाभयंकर आवाज झाला आणि परमात्मा तिथे प्रगट झाले. का? कारण अर्थपूर्ण हा आवाज दिला या भक्ताने. आणि तसं पाहिलं तर या छोट्याशा बाळ प्रल्हादावर कितीतरी मोठी संकट आली होती, पण प्रत्येक संकटाच्या वेळेला सर्वस्व त्या भगवान परमात्मावरच भार सोडल्यामुळे, घातल्यामुळे परमात्मा पुन्हा पुन्हा धावून येत होते. म्हणून तर भगवान परमात्माने आपल्या प्रत्येक भक्तासाठी आलेले आहेत. उपमन्यु कारणे कैसा धावसी लवलाही, पाजी प्रेम पाना क्षीरसागरा ठाई. उपमन्या कारणे, उपमन्यूसाठी परमात्मा आले आणि त्याला काय, दुधाचा समुद्र सागर उपमन्या. आढळपदी बाळ बैसोईला दूर, दुधाचा सागर उपमन्या दिला. म्हणजे भगवान परमात्मा आपल्या भक्तासाठी ताबडतोब धावून येतात. जसं एखाद्या वासराला जर भूक लागली आणि आपल्या आईची वाट पाहत असेल, आणि त्या वासराची आई म्हणजे गाईकडे पाहून वासराने एकदा आपल्या आईच्या नावानं म्हणजे आवाज दिला, ते हुंबरायला लागलं. आणि हंबरायला लागल्याबरोबर, हंबरलेला आवाज आईच्या कानावर आल्याबरोबर आपोआप की ती आई धावत येते आणि अतिशय मोहानं आपल्या बाळाकडे पाहून त्याच्या मुखात पाना घालते, स्तन देऊन त्याला पाना पाजवते, दूध पाजवते, स्तनपान करते. का? कारण अत्यंत भूक लागलेली आहे भक्ताला, आपल्या बाळाला, आणि बाळासाठी आई धावत येते. तसंच परमात्मा सुद्धा मोहे धावे घाली पाना, नाव घेता पंढरी राना, कोठे न दिसे पाहता उडी घाली आवचिता. दिसायला तर दिसत नाही, पण आवाज दिल्याबरोबर प्रकट झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून आम्हाला त्याची गॅरंटी आहे, आम्हाला आत्मविश्वास आहे.
आम्ही सर्वस्व आमच्या परमात्माला समर्पित केलं तर तो आमच्यासाठी धावत येईल, दिसणार नाही. कुणी म्हणेल मग आवाज माणूस कोणाला देतो? जो समोर आहे त्याला. हाक दिल्यावर आता प्रल्हादाला देव दिसला होता, कुठे आहे तर नाही. गजेंद्राला तर त्याचं ओळखही नव्हती, दिसला नाही, पण आवाज दिला. मग त्याने आवाज ऐकला कुठून त्याला माहिती. हा केसरशी उडी तर घातलीच, पण कोठे न दिशे पाहता बघायचं म्हणलं तर तो दिसत नाही. पण धाव घाली आवश्यकता, उडी घाली आवश्यकता, पण तो उडी घातल्याशिवाय राहत नाही आणि आपल्या भक्ताचं रक्षण केल्याशिवाय राहत नाही. असा तो परमात्मा आहे. म्हणून त्या परमात्मा आपल्या पाठीशी असल्यामुळे त्रैलोक्यात सुद्धा भीती नाही. आता भीतीचे हे लौकिक झालेलं आहे. आणि तसं पाहिलं तर भक्ताला भीती का निर्माण होते? कारण त्याच्याकडे दोष असतो म्हणून. दोष नसेल तर भक्त घाबरणार नाही आणि तो घाबरणार तर नाही, याच्यापेक्षा तो सर्वस्व प्रभूला समर्पित करत असतो. आणि म्हणून आता एक महत्वाची गोष्ट आहे, तर भीती नेमकं सामान्य जीवाची तर नाही आहे, पण महत्वाची गोष्ट आहे की भीती जीवा या प्रत्येक काळाची आहे, यमाची आहे, पण तो सुद्धा काही करू शकत नाही. कारण भगवान परमात्माच्या भक्तीने एवढं काही सामर्थ्य प्राप्त झालेलं असतं की काळ सुद्धा त्यांच्यावर काही परिणाम करू शकत नाही. आणि माणसाकडे काही दोष असतात आपल्याकडे. एक तर भोगे रोगे भयं कुले च्युत भयं चित्तेंद्रपालदा भयं मान्यदैनं भयं बले. कारण हे जे मोठा रोग आहे त्या रोगाची सुद्धा भीती, म्हणजे ज्याला भवरोग असं म्हणतो, आणि भवरोगाची सुद्धा भीती साधू संतांच्या पाठीमागे नसते. कारण त्यांनी सांगितलेलं आहे परमात्मा आमच्या पाठीशी असल्यामुळे भवरोग सुद्धा आम्हाला काही करू शकणार नाही. जगद्गुरु तुकोबराने आपल्या आईला एक औषध दिलं होतं, ब्रह्मरस घेई काळा जेने पिडा वारेल पथ्य नाम विठो वाचे आणि काही घेई वाचे. कारण एवढं मोठं श्रेष्ठ साधन आपल्याजवळ असल्यामुळे, आपल्याजवळ हत्यार आहे, आणि हत्यार असल्यामुळे आपल्यावर कोणीही आघात करू शकणार नाही. कारण ते हत्यारात सुद्धा परमात्मा बसलेला आहे. वृत्रासुराचं आणि इंद्राचं युद्ध लागल्यानंतर इंद्राच्या हातात जे वज्र होतं त्याच्यामध्ये नारायण होता. म्हणजे वज्र होतं इंद्राच्या हातात, पण त्या वज्रामध्ये नारायण बसलेला होता आणि ते वृत्रासुराला दिसलेला होता. वृत्रासुराने विचार केला की आपण ज्याच्या समोर आहोत तर तो इंद्र आहे आणि इंद्राच्या हातात वज्र आहे, आणि ते वज्र बनवलेलं आहे एका महात्म्याच्या हाडापासून. त्यांचं नाव होतं दधीची. दधीची बाबाच्या हाडापासून बनवलेलं वज्र, की ज्यांच्या रोमारोमात नारायण भरलेला होता, आणि त्या हाडापासून बनवलेलं वज्र आहे. मग किती पॉवरफुल असेल ते. आणि असं वज्र दिसलं, त्याच्यातलं नारायण त्या वज्रासुराला दिसलेलं आहे. म्हणून तो सुद्धा घाबरला होता. त्यानं सांगितलं इंद्रा माझा विजय होणार नाही, मला माहिती आहे, कारण तुझ्या पाठीशी भगवान परमात्मा आहे. कशामुळे? कारण तुझ्या हातात जे काही वज्र आहे ते वज्र अतिशय ज्यानं भगवान परमात्माला सर्वस्व समर्पित केलेलं होतं, अशा महात्म्याच्या हाडापासून बनवलेले वज्र आहे. म्हणून मी तुला काहीच करू शकत नाही, कारण तुझा नियंता, तुझा पाठीराखा आज परमात्मा आहे. म्हणून मी तुला काही करू शकत नाही. तसंच तुकोबाराय सांगतात की देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट, तो परमात्मा आमच्या पाठीशी असल्यामुळे वा तो हा अवतरील पार भव दुस्तर नदीचा आवास, एका जनार्दनी शिव निवारी कळी काळाचे भव. धन्यवाद महाराज. कारण भगवंताच्या नावातच अशी पावर आहे की त्या नावामुळे काळ दूर होतो, त्यानंतर वाईट वेळ दूर होते, भवरोगासारखा रोग निघून जातो, भवसागरासारखा सागर तरल्या जातो, मग जीवनात कुठलीच अडचण येत नाही. म्हणून तर भक्त काहीच करत नाहीत. आपल्याला माहिती आहे उत्तरेवर संकट आलं तेव्हा तिने सुद्धा काय केलं होतं? श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. आवाज दिला परमात्माला, आणि परमात्मा ताबडतोब धावून आले, आणि आल्यानंतर उत्तरेच्या गर्भाचं रक्षण केलं. म्हणून
ही सुद्धा एक हरीचे दास आहेत, की ज्यांचा दास हरी होऊन बनलेला आहे, हे खरे हरीचे दास आहेत. आपण सुद्धा हरीचे दास आहोत, पण आपण हरीचे दास आहोत ते आदम प्रकारे कनिष्ठ पद्धतीतले. पण उत्तम हरीचे दास त्यांना म्हणतात की ज्यांच्या ताब्यात हरी आहे आणि ज्यांचा दास हरी बनतो, अशांना हरिदास असं म्हटलेले. हरी तैसे हरीचे दास. जसं हरीसारखे हरीचे दास आहेत, पण हरी सुद्धा ज्यांची सेवा करण्यासाठी त्यांच्याकडे येतात. अर्जुनाची घोडी धुतली शारंगधरी, आपण कितीतरी प्रमाण आहेत आपल्याला. म्हणून इतकं मोठं धर्माच्या घरी उच्चिष्ट काढलं. का बरं? कारण त्यांनी सर्वस्व परमात्माला समर्पित केलं होतं. म्हणून हरिदासाचं एवढं सामर्थ्य आहे, त्यांच्या पाठीशी एवढा परमात्मा काय, तर त्यांनी सर्वस्व परमात्माला समर्पित केलं. झोपले तरी रोमातून भगवान परमात्माच्या नावाचा ध्वनी निघतोय त्यांच्या. म्हणून जगद्गुरु तुकोबांनी सांगितलेलं आहे, कधी संकट आलं, मारवाड प्रांतामध्ये भगवान ज्ञानोबाराय आणि नामदेवराय तीर्थयात्रा करायला गेले असताना त्यांच्यावर खूप मोठं संकट आलं. दिल्लीला तर एक गाय मेली होती. अकबरने सांगितलं, गाय 3 दिवसात उठली तर बरं, नाही तर तुला आम्ही कापणार. विचार केला नामदेवरायांनी, देवा आता एवढं मोठं संकट आलंय की मी जर ही गाय उठवली नाही किंवा जर माझा मी चमत्कारांना दाखवलं नाही तर आज मला मारतील. पण मला मारल्याचं दुःख नाही देवा, तर मला दुःख याचं असं वाटतंय की मी या पृथ्वी तलावर अत्यंत निर्भीडपणे फिरत असतो की माझा नियंता, माझा सखा, माझा पाठीराखा माझा परमात्मा आहे. आणि माझा परमात्मा पाठीराखा आहे. आणि मी आज जर इथं मला या यवनाने मारलं तर जगात माझ्या भगवान परमात्माची नाचक्की होईल. कशाचा तो देव आहे? त्याने एवढं सुद्धा काम केलं नाही. म्हणून नामदेवराने तिथून आवाज दिला देवाला, ही गा तू माय बापा पंढरीच्या राया, किंवा ये गा विठ्ठला, ये गा विठ्ठला, प्राण हा सोकला आळविता. खूप आवाज दिला. परमात्मा आले धावत आणि आल्यानंतर आपल्या भक्ताच्या पाठीमागे राहिले. गाय उठवली, मागे पुढे उभा राहे सांभाळीत, किंवा देव हा मागे पुढे उगवी कोडे संकट. बस. सर्व महाराज मंडळींना कोटी कोटी धन्यवाद. आपला टाईम संपत आलेला आहे. 5च मिनिट राहिलेले आहेत. खूप सुंदर असं कमेंटच्या माध्यमातून किंवा एक असं समजावं की या महाराज मंडळींनी प्रमाण दिलेले आहेत आणि अजून माझ्या या प्रवचन विषयामध्ये भर टाकलेली आहे. त्याबद्दल या सर्व महाराज मंडळींना कोटी कोटी धन्यवाद. असं मला वाटतं की प्रत्यक्ष माझ्या बाजूला बसलेले आहेत आणि ते मला प्रमाण सांगतायत. आणि तसं पाहिलं तर आता एक महत्त्वाची गोष्ट आहे. आता प्रत्येकाला एक शंका येईल, महाराज तुम्ही तर असं सांगितले की आम्हा हरीच्या दासा काही भय नाही त्रैलोकी, देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट. तर मग आता एवढं मोठं संकट आलं ते दूर कर म्हणा ना देवाला, असं कोणी म्हणाल सुद्धा. पण ऐका, काही गोष्टी आपण त्याला आध्यात्मिक, अधिभौतिक आणि अधिदैविक 3 प्रकारचे ताप जीवाच्या पाठीमागे आहेत. म्हणजे जर आता कोणी म्हणाल ना की महाराज मग आता एवढं जर देव पाठीशी असेल तर तुम्ही एक काम करा ना, देवाला सांगा ना करोना दूर करायला. पण तशी तर आपली पात्रता नाही आहे. पण याच्याही पुढं काही शास्त्रार्थ त्याला आहे. कारण प्रारब्ध 3 प्रकारचं असतं, आध्यात्मिक, अधिभौतिक आणि अधिदैविक. काही वेळेला अधिभौतिक जर संकट आलं तर ते संकट की काही बाह्यक्रियेनं, औषध पाण्याने दूर होऊन जातं. त्याला जर योग्य कोणी वैद्य मिळाला, डॉक्टर मिळाले, लस मिळाली तर हे संकट दूर होऊन जातं. त्यानंतर अधिदैविक हे दैवयोगानं आलेलं असतं आपल्या प्रारब्धाप्रमाणे. ते सुद्धा आपलं दैव योग्य झालं की निघून जाईल. पण आध्यात्मिक नावाचं जे काही दुःख आहे त्याला आपण मृत्यू म्हणतो, हा मात्र कशाने टळत नसतो. आपल्याला माहिती आहे भगवान श्रीकृष्ण कन्हैयाच्या, आपण तरी सामान्यतः आपण इथं बसलेलो आहोत, भगवंताला दररोज प्रार्थना करतोय. पण ज्या कुरुक्षेत्रावर प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण कन्हैया अर्जुनाच्या रथाच्या समोर हातात चाबूक घेऊन आणि हातात रथाचे कासरा धरून होते, तर भगवान परमात्माच्या समोरासमोर अभिमन्यूला मरावं लागलं. देवाच्या समोर ज्याचा मृत्यू झाला ते देवानं काही केलं नाही, कारण हे आध्यात्मिक होतं आणि हे देव करत असतो. आणि आपला भोग आहे म्हणायला हरकत नाही. भोगतो न घडे संचिता वाचोनी, करावे ते समाधान. आपण आत्ताच म्हणलो ना
की त्याला जे करायचं ते योग्य करणार आहे. आपलं तो काय ऐकणार नाही. आपण धावा केल्यानंतर आपली जर भक्ती त्याला आवडली तर आपल्या धावा केल्यानंतर तो धावून येईल. पण भगवान परमात्मा त्याच्या म्हणजे आपल्याला असं वाटतं की आपल्या मनासारखं त्यानं करावं आणि आपल्याला प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी वाटते, पण तो देव त्याच्या मनाप्रमाणे करत असतो. मग आता त्याच्या मनात काय परमात्माच्या, तर ते त्याला माहिती आहे. पण तो नक्कीच आपल्या सर्व भाविक भक्तांची हाक ऐकेल आणि या संकटातून दूर करेल. आपल्याला माहिती आहे मोठ्या मोठ्या महापुरुषाला सुद्धा काही काही संकटाने वेढा टाकला होता. त्यांचा सुद्धा तो भोग दूर होत आला नाही. आपले सर्वांचे अतिशय आदर स्थान, प्रेरणास्थान, नवे नवे श्रद्धास्थान परमपूज्य प्रातस्मरणीय सद्गुरू मोतीराम महाराज. बाबांच्या पायाला सुद्धा पट्टी होती, त्याच्यात आळ्या पडलेल्या होत्या. पण त्या महापुरुषांनी असं समजलं नाही की मी भगवंताची भक्ती करतो मग आता माझ्या भक्तीच्यावर का उपाय होईना, दूर होईना, मग हे उपाय करावा, असं कधी नाही म्हणले. त्यांनी सांगितलं भोगतो न घडे संचिता वाचोनी. ते आपला भोग आहे आणि तो भोग भोगूनच सारावा लागेल. आणि म्हणून आणि एक मात्र खरं आहे की आपलं काम आहे त्याचा धावा करणे, मग त्याचं काम आहे आपल्यासाठी धावून येणे. पण मग शेवट केलेलं आहे की भगवान श्रीकृष्ण कन्हैयाने स्वतःचं कुळ स्वतः समाप्त करून टाकलं आणि निमित्त केले. एका महात्म्याला काही उद्भट कुमाराला, यदुकुळातल्या उद्भट कुमाराला निमित्त केलं आणि शाप द्यायला लावला, एक विचित्र कर्म करायला लावलं. आणि त्याच्यामुळे एवढा मोठा भयंकर की भगवान परमात्मासह स्वतःच्या कुळाचा नाश केला परमात्माने. मग त्यावेळेला सुद्धा खूप लोकांनी भगवान आवाज दिला होता देवाला, महान भगवत भक्त होती. पण देवाने सांगितलं हातात ठेवलेले आहेत, परमात्माला जसं करता येईल तो करेल. कारण लस निघेल त्याला सुद्धा प्रेरणा भगवान परमात्माची असेल. सर्वांचा डॉक्टरच्या हाताला यश येईल. शास्त्र आपल्याला या मोठ्या संकटात परमात्मा जरूर की आपले हे दुःख दूर करतील असा आत्मविश्वास. म्हणून झालेली सेवा भगवान श्रीकृष्ण कन्हैयाच्या चरणावर, सर्व संत महंताच्या चरणावर समर्पित करून सेवेला पूर्णविराम देऊ. सतीश महाराज, तुकाराम महाराज यांना कोटी कोटी धन्यवाद, ज्यांनी या कार्यक्रम फेसबुकच्या या संत कृपा पेजच्या माध्यमातून हे माझे 4 तोडके मोडके शब्द केलं त्याबद्दल कोटी कोटी भजन. ज्ञानेश्वर माझे ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली माझे ईश्वर, ज्ञानेश्वर माऊली माझे